चला विद्यार्थी मित्रो, आपण अभ्यास तो आहे वर्ग 9वीचा भूगोल आणि पाठ दुसरा अंतर्गत हालचाली आणि यातला हा तिसरा पार्ट आहे. हा व्हिडिओचा कायवर तिसरा पार्ट आहे. आपण मागील 2 पार्टमध्ये आपण हा भाग पाहिलेला आहे संपूर्ण. आणि आता आपल्याला जो पाहायचा आहे एक छोटासा भाग राहिला आहे, खंड निर्माणकारी हालचाली आणि त्यानंतर शीघ्र भू हालचाली आपल्याला बघायच्या आहे. आता पाहूया खंड निर्माणकारी हालचाली. पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की खंड कसा तयार होतो आहे, कसा होतो आहे की समजा हा एक भूपट्ट आहे आणि हा इकडे सरकला आणि काय बरं हा भूपट्ट इकडं सरकला, मधामध्ये काय झालेलं आहे, सागर आलेला आहे, सी आलेला आहे आणि या ठिकाणी काय बरं हे एक लँड तयार झालेली आहे आणि अशा तऱ्हेने काय बरं एक खंड निर्माण झालेला आहे. बघा अशा ह्या ज्या हालचाली राहते ज्याच्यामुळे खंड निर्माण होते त्याला खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतो आपण. बघा याच्यामध्ये उदाहरण देतो आहे आपण मी. पहा, मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. त्या मंद भू हालचाली कशा आहेत, पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणजे भूकवचाचा भाग काय बरोबर अशामुळे वर उचलला जाईल किंवा तो काय बरं थोडासा खचेल. बरोबर आहे. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. बघा, म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. मित्र, थोडासा महत्त्वाचा भाग आपण पाहूया आला. बघा, आता बघा काय होते मित्र, पहा, मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने म्हणजे अशा दिशेने. ठीक आहे. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. हा भाग काय बरं वर उचलला जाईल किंवा खचेल. बरोबर आहे, खचली. पण भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणजे काय झालेलं आहे, हा जो भूखंड आहे, हा भूखंडाचा भाग आहे, हा समुद्र सपाटीपासून वर आहे. समजा समुद्र सपाटी या भागाला आहे, एवढ्या याच्यात आहे, हा वर आहे की नाही. मग हा वर झाला तर काय होईल बरं, या ठिकाणी काय झालेलं आहे, खंड तयार झालेला आहे. खंड म्हणजे काय बरं, तुटलेला भाग आहे की जमिनीचा. बरोबर आहे ना. तर हा खंड तयार झालेला आहे. म्हणून अशा ज्या हालचाली खंड निर्माणकारी हालचाली असतात त्याला खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखले जातात, कारण याच्यामुळे खंड तयार होते. आणि बघा, अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराची निर्मिती होऊ शकते. आणि या हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराची निर्मिती होते. परंतु मूळचा भूभाग खाली सरकल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. आणि लक्षात ठेवा, हा जो भूभाग आहे खाली खचल्यामुळे काय होईल बरं, तो भाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. वर आला तर काय बरं खंड बनेल आणि खाली गेला तर सागर तळाचा भाग बनेल. कशा भाग बनेल बरं, सागर तळाचा. आणि वर आला तर काय बनेल बरं, तो काय बनेल तर तो बनेल खंड. बरोबर आहे ना. चला मित्रो, एक भाग आटोपला. शीघ्र भू हालचाली नवीन भाग लागलेला आहे. शीघ्र भू हालचाली म्हणजे एखादी इव्हेंट घटना होणे म्हणजे काय बरं, शीघ्र भू हालचालीमध्ये काय बरं या ठिकाणी खूप फास्टली हालचाल होते आहे, त्याला आपण शीघ्र भू हालचाली म्हणूया आपण. पहा, आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. पहा, कंप म्हणजे कंपन करणे, थरथरणे, आणि भू म्हणजे जमीन म्हणजेच काय बरं, जमीन थरथरणे होय. भूकंप म्हणजे काय बरं, भूमी कंपन पावणे, भूमी थरथरणे असा त्याचा अर्थ होत असतो मित्रो. पहा, भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. कशाची हालचाल आहे, भूकंपाची. मी सांगितलं तुम्हाला, साधं उदाहरण दिलं आहे. पाण्यामध्ये थर्माकोल आहे, बरोबर आहे.
आणि समजा माशानं समजा खालून धक्का मारला हा, तर काय होणार बरं? तो थर्माकोल हालेल की नाही? त्याच तऱ्हेनं या ठिकाणी लाव्हा रसावर आपले भूपट्ट तरंगतात. जेव्हा लाव्हा रस हालतो तेव्हा भूपट्ट हालतात आणि त्यालाच आम्ही काय म्हणतो? भूकंप असे म्हणतो. आणि म्हणून भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. कारण हे जे भूपट्ट आहे हा काय बरं? लाव्हा रसामुळे, या लाव्हा रसामुळे हालून राहिला. फक्त हा भूपट्ट हालून राहिलेला आहे. हा भूपट्ट हालून राहिले. इथले इमारती पडून राहिल्या, इथलं जे काय असेल टावर वगैरे ते पडून राहिलेले इम्बॅलन्स झाले आहे की नाही? बरोबर आहे ना? म्हणून हा भूकवचाची हालचाल आहे असं म्हटलं गेलेलं आहे मित्रो. भूकंपाची तीव्रता व परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीत दिलेल्या कृतीतून झाली असेलच. आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी काय बरं? मानव मरण पावलेले आहे, प्राणी मरण पावलेले आहे, घराची मालमत्ता संपलेली आहे. बरोबर ना? ही हानी आहे त्या भूकंपातून. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील, लक्षात ठेवा, आता पृथ्वीच्या अंतरंगातील आपण काय पाहणार आहोत? ज्वालामुखी या शीघ्र हालचालीची माहिती घेत आहोत. कशाची माहिती? शीघ्र हालचालीची माहिती आपण घेत आहोत आणि घेणार आहोत मित्र. बघा, तुम्हाला माहीत आहे का आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडं काम आहे बच्चू, थोड़ा मैं या पॉज कर रहा हूँ. बराबर आहे? तर बघा, माहीत आहे का तुम्हाला? बघा, आता तुम्हाला एक अनुभव सांगते आहे. रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपने जाणवतात की नाही? पाहिलं ना आपण ना? किंवा एखाद्या पुलावरून अवजड वाहने वेगाने जात असेल तर पुलावर कंपने जाणवतात. बरोबर आहे की नाही? या अनुभवातून भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनाचा काहीसा अंदाज बांधता येतो. अशा प्रकारचा आपल्याला अंदाज बांधता येतो. बरोबर आहे? केव्हा? जर रेल्वे जात असेल फलाटावर तेव्हा आपल्याला हादरल्यासारखं वाटतं, किंवा पुलावरून अवजड वाहन जात असेल तर तेव्हा आपल्याला हादरल्यासारखं वाटतं आणि आपल्याला अनुभव होतं काय बरं? की भूकंप झाल्याचा आपल्याला अनुभव त्या ठिकाणी होत असतो मित्र. बघा, बरोबर आहे ना? तर बघा, या ठिकाणी भूकंप 2.11 व आकृती पहा म्हणतात. आपण 2.11ची आकृती पाहूया. साधे भूमापक यंत्र व आलेख आहे. हा आलेख आहे आणि साधे भूमापक यंत्र आहे. तर भूकंपाबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. आपण भूकंप भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण पडतो. अंतर्भागात हालचाली म्हणजे कोणत्या बरं? पृथ्वीच्या आतच्या भागामध्ये किरणोत्सारी पदार्थामुळे जी एनर्जी, जी ऊर्जा तयार होते ती काय बरं? बाहेर निघेल का? नाही निघणार. आणि बाहेर निघण्यासाठी ती प्रयत्न करेल ऊर्जा, आहे की नाही? बरोबर ना? आणि त्यामुळे जो ताण निर्माण होतो, हा जो ताण आहे विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. म्हणजे हा जो ताण आहे एक मर्यादेपलीकडे ठीक आहे, मर्यादेपर्यंत ठीक आहे, त्याच्या पलीकडे मात्र तो काय बरं सहन होत नाही आणि तो काय बरं पूर्ण भूपट्टाला काय बरं हादरून सोडतो. तेथे ऊर्जा लहरीचे उत्सर्जन होतात आणि यामुळे काय होते आहे? भूपृष्ठ कंपन पावते म्हणजे भूकंप होतो. आणि भूकंपाची तीव्रता रिक्टर या एककात भूमापन यंत्राने मोजतात. रिक्टर कोणती बरं? रिक्टर नाही, सॉरी, रिस्टर या यंत्राचं नाव आहे. याच्यामध्ये काय बरं त्याची तीव्रता मोजतात. आपण न काय बरं या पाठात सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे किती रिस्टर झालेला आहे भूकंप आपण पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे भूकंप म्हणजे काय बरं? त्या ऊर्जा लहरी जेव्हा त्या बाहेर येतात तेव्हा मात्र कंपन होतं. जसं मी सांगितलं तुम्हाला की हा समजा भूपट्ट आहे, पाण्यावर तरंगत आहे समजा, म्हणजे म्हणण्याचा उद्देश आपला थर्माकोल आहे आणि याला माशी धक्का मारतात तेव्हा हालते की नाही? ते हालणार ना.
तो हालेल. तसंच झालेलं आहे. किंवा तुम्ही पहा स्वयंपाक करत असेल मम्मी वगैरे, तर आपण पाहतो ह्या काय बरं आपल्याकडे भात वगैरे काय बरं शिजू टाकत असेल. मम्मी काय बरं अशा प्रकारे झाकणी त्याच्यावर टाकते आहे. बरोबर आहे. ही झाकणी मधामध्ये असते आणि याला जेव्हा विस्तव आपण देतो, काय होते थोड्या वेळामध्ये काय बरं अशी परिस्थिती निर्माण होते की ही इथली ऊर्जा ह्या झाकणीला उचलते किंवा आदळते आहे ना, आणि ती झाकणी काय बरं व्हायब्रेट होते, गंजावर आपटते, उंच होते, आपटते. कारण ह्या ऊर्जा लहरी काय बरं वरच्या भागाने उत्सर्जित होतात. आणि अशा प्रकारे ऊर्जा लहरी ह्यासुद्धा भातामध्ये जशा होतात तयार, तशा पृथ्वीच्या पोटामध्ये अंतर्गत भागामध्ये ह्या ऊर्जा लहरी तयार होतात. आणि ह्या लहरी भूपृष्ठाला मात्र उचलण्याचा प्रयत्न करतात आणि यातूनच भूकंप तयार होत असतो मित्र. तर बघा, भूकंपाची कारणे, भूकंपाचे एकच कारण नाही तर भूपृष्ठ सरकणे. आता भूपृष्ठ सरकणे म्हणजे काय नेमकं कारणे पाहतो आपण. ह्या ऊर्जा लहरीमुळे होऊ शकते की तो भूपृष्ठ थोडंसं सरकू शकते, मागे पुढू शकते. बरोबर आहे. आणि सरकल्यामुळे काय बरं तो काय बरं कंपन होणार, हालणार भूपृष्ठ. आणि म्हणून काय बरं भूपृष्ठ सरकणे हा भूकंपाचं कारण आहे. भूपृष्ठ एकमेकावर आढळणे, मी सांगितलं तुम्हाला, हा भूपृष्ठ आहे आणि हा भूपृष्ठ आहे. समजा याला दाब असा मिळाला, याला दाब असा मिळाला, हे एकमेकावर आदळणार की नाही? आदळल्यामुळे हा भूपृष्ठ हालणार की नाही? हालेल ना, तर हा भूकंप होणे. भूपृष्ठ एकमेकाच्या वर किंवा खाली जाणे, याला असा सरकवला तर हा कदाचित वर जाईल. बरोबर आहे. हा कदाचित कसा जाईल, वर जाईल. बरोबर आहे. आणि हा कदाचित खाली घुसेल. एकमेकाच्या वर खाली गेलं तरी भूपृष्ठ हालल्याशिवाय राहणार नाही. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खंडामध्ये विभंग तयार होणे. समजा काय बरं हा भूखंड आहे, बरोबर आहे, हा लागून होता, पण आता काय बरं ताण निर्माण झाला, अशा प्रकारचा ताण निर्माण झाला. एक ऊर्जा इकडं लागलेली आहे आणि एक ऊर्जा इकडं लागलेली आहे. ताण निर्माण झाला की नाही, अशा वेळेस काय झालं, मधामध्ये गॅप पडणार ना, ही गॅप पडणार, विभंग तयार होणे. तेव्हासुद्धा काय बरं खडक हादरेल आणि ज्वालामुखीचे उद्रेक होणे. समजा काय बरं हा भाग असेल, या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर येथून मोठ्या प्रमाणावर लावारस बाहेर पडणार ना, हा लावारस बाहेर पडणार. पडते वेळेस काय बरं याच्यावर प्रेशर टाकणार की नाही, या भागावर प्रेशर नाही टाकणार का, होईल प्रेशर. आणि यामुळे सुद्धा काय बरं भूकंपाचा उद्रेक होऊ शकतो मित्र. बघा, हे आकृतीसाठी तुम्हाला येऊ शकते मित्र. हा भूकंप ची तीव्रता मोजण्याची ही पद्धती आहे. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत, माहीत आहे का तुम्हाला माहीत आहे का, हा भाग पाहणार आहोत. काय पाहणार आहोत, तुम्हाला माहीत आहे का, हा भाग आपण विद्यार्थी मित्र हो, माहीत आहे का तुम्हाला, आपल्याकडे 7 भूपट्ट मी सांगितले होते मागे, तर ते कोणकोणते आहे पहा. भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट एक, आफ्रिका भूपट्ट, युरेशिया भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट आणि पॅसिफिक व अंटार्क्टिक हे 7 भूपट्ट आहे मित्र. म्हणजे पृथ्वीचा कवच या 7 भूपट्टांनी तयार झालेला आहे. बाकी छोटे मोठे भरपूर आहे, पण महत्त्वाचे किती आहे, 7. आणि या भूपट्टावर काय झाले, पाण्याच्या वर आला असेल तर खंड झाला, किंवा पाण्याच्या खाली गेला असेल तर महासागर तयार झाला. पाण्याच्या वर आला असेल जमिनीच्या भागात खंड तयार झाला, आणि पाण्याच्या खाली गेला असेल तर महासागर तयार झाला. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणारे दाब व ताणामुळे हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकतात. मी तुम्हाला मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जगाचा नकाशा. बघा, त्याच्यामध्ये काय बरं सरकल्यामुळे काय झालेलं आहे, पाणी मधात आलेलं आहे की नाही, म्हणजे सागर तयार झाला. आणि वर जो भाग आहे पाण्याच्या वर, तिथे काय झालेलं आहे, खंड तयार झालेला आहे. आपण पाहूया, पुन्हा परत जाऊया नकाशामध्ये आपण.
पहा आपण जर याचा विचार केला, आपण हा भारत ऑस्ट्रेलियाचा करूया आपण. हा जर विचार केला आपण ना, तर हा काय बरं या ठिकाणी आला तर बहुत फिट होत असतो. या ठिकाणी किंवा या ठिकाणी आला तर बहुत हा बराचदा भाग फिट होत असतो, बरोबर आहे. आणि यामध्ये हा भारत आणि बघा यामध्ये कोणता पट्टा आहे हा, हा बघा हा जो भूपट्टा आहे हा येथून झालेला पहा, हा बघा हा भूपट्टा तयार झालेला आहे. हा भारताचा भाग तयार झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियाचा हा भूपट्टा तयार झालेला आहे. हा भूपट्टा कोणता आहे, भारत ऑस्ट्रेलिया भूपट्टा आहे. समजले का. नंतर बघा या ठिकाणी पहा येथून तयार झालेला आहे, बघा येथून तयार झालेला आहे हा युरेशियाचा भूपट्टा आहे. कोणता आहे, युरेशियाचा. हा आफ्रिकेचा भूपट्टा आहे, बघा येतं या ठिकाणी आफ्रिकेचा भूपट्टा आहे. हा आफ्रिकेचा भूपट्टा आहे, कोणता आहे, आफ्रिका भूपट्टा. परत बघा हा जो भूपट्टा आहे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, हा कोणता आहे, अमेरिका भूपट्ट. आणि हा दुसरा अमेरिका भूपट्ट आहे, बरोबर आहे. हा उत्तर अमेरिका भूपट्ट आणि हा दक्षिण अमेरिका भूपट्ट आहे, बरोबर. असे आपल्याकडे किती भूपट्ट आहे, 7 भूपट्ट आहे. किती भूपट्ट आहे, 7 भूपट्ट आहे. आणि 7 ह्या भूपट्ट आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहे. आता बघा भूकंप असते तेव्हा त्याला भूकंप नाभी व अपिकेंद्र असते. आता भूकंप नाभी आणि अपिकेंद्र म्हणजे काय याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. कशाबद्दल समजून घ्यायचं आहे, भूकंप नाभी आणि अपिकेंद्र काय आहे बरं. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचा ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते, तेथे भूकंप केंद्र असते. म्हणजे बघा हा जर पृथ्वीचा भाग असेल आणि हा ताण काय बरं एका ठिकाणी होतो, बरोबर आहे ना, बरोबर आहे. या ठिकाणी काय बरं ही एनर्जी इकडं जाऊ शकते किंवा इकडं जाऊ शकते किंवा जागा भेटली तिकडं जाऊ शकते, बरोबर आहे. तर हा जो भाग आहे या ठिकाणी ताण तयार झालेला आहे याला आपण भूकंप केंद्र असे म्हणतो. भूकंप केंद्र कुठे असते, पृथ्वीच्या पोटात. मगाशी आपण पाहिलं 11 किलोमीटर पृथ्वीच्या आतमध्ये 11 किलोमीटरवर भूकंप केंद्र होतं, बरोबर आहे ना. तर लक्षात ठेवा भूकंप केंद्र आतमध्ये असते, तर याला म्हणायचं भूकंप केंद्र. आणि या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्राला काय म्हणतात, भूकंप नाभी. याला काय म्हणतो आपण, भूकंप नाभी. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. ह्या लहरी भूपृष्ठावर जिथे सर्वात प्रथम पोहोचतात म्हणजेच भूकंप नाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण जे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंब रूपात असते. कशा रूपात असते, लंब रूपात. म्हणजे काय बरं पहा, आता आपण आकृतीवरून पाहणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण आकृतीवरून पाहणार आहोत. पहा आता ही आकृती आहे भूकंप लहरीची. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काय बरं या ठिकाणी काय झालेलं आहे, एनर्जीचा ताण तयार झालेला, साचलेली आहे एनर्जी. इथून काय बरं सर्व दिशांना भूकंप लहरी पोचलेल्या आहे. इथून सर्व दिशेला पोचतात, बरोबर आहे ना. तर जिथं पोचते आपल्याला सर्व दिशांना पोचते ना आपण, त्याला आपण काय म्हणतो, भूकंप नाभी. याला आपण काय म्हणतो, भूकंप नाभी. लक्षात आलं. आणि शॉर्टेज अंतर म्हणजे छोटंसं अंतर ही इथं असते. सर्वात पहिले जर भूकंपाचा धक्का पोहोचत असेल तर या ठिकाणी जो लंब रूपामध्ये असते, लक्षात ठेवा. याला आम्ही अपिकेंद्र असे म्हणतो. काय म्हणतो, अपिकेंद्र. म्हणजे भूपृष्ठावरील सर्वात जवळचा भाग, त्याला आम्ही काय म्हणतो, अपिकेंद्र, बरोबर आहे ना.
या ठिकाणी सर्वात पहिले भूकंपाचा धक्का पोहोचतो. आणि हा बाकी काय बरं भूपृष्ठ आहे. या भूपृष्ठावरील घरे दारे जे काय असेल ते आहे, हा भाग आहे. बरोबर आहे. तर आपण ही भूकंप नाभी पाहिली, अपिकेंद्र पाहिलं आणि बघा पुन्हा आपण पाहतो आहे थोडासा भाग काय आहेत पाहूया आपण. भूकंप नाभीकडून ताणमुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशाने होते. ही ऊर्जा विविध लहरीच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरीचे प्राथमिक, द्वितीयम आणि भूपृष्ठ असे 3 प्रकार पडतात. भूकंप लहरी आपल्याला बघायच्या आहे मित्र. पहा भूकंप लहरी येथून जी गेलेली आहे ही प्राथमिक लहर आहे. कोणती आहे? ही गेलेली आहे ही प्राथमिक लहर. ही सुद्धा प्राथमिक, ही सुद्धा प्राथमिक, प्राथमिक प्राथमिक प्राथमिक. म्हणजे या भूकंप नाभीपासून तयार होणारी कोणती पहिली लहर आहे? प्राथमिक लहर आहे. बरोबर आहे. आणि हे जे बघा हे आडी उडीवाली गेलेली आहे ही आहे दुय्यम लहरी. ही कोणती आहे? दुय्यम लहरी. तर ही बघा दुय्यम लहरी आहे, ही बघा दुय्यम लहरी आहे, ही बघा दुय्यम लहरी आहे. ही काय? दुय्यम लहरी आहे. कोणती लहरी आहे? दुय्यम लहरी. ह्या जेव्हा दुय्यम लहरी काय बरं या भूपृष्ठावर जातात तेव्हा भूपृष्ठात क्षितिज समांतर काही लहरी तयार होतात. बरोबर आहे. आणि त्याला आम्ही भूपृष्ठ लहरी असे म्हणतो. काय म्हणतो? भूपृष्ठ लहरी. किती प्रकारच्या लहरी झाल्या मग? प्राथमिक लहरी एक, दुसरी दुय्यम लहरी आणि तिसरी आहे भूपृष्ठ लहरी. किती लहरी झाल्या? प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी. अशा 3 लहरी आपण पाहिलेल्या. याच्याबद्दलच आपल्याला माहिती बघायची आहे. पहा मित्र, विद्यार्थी मित्र पहा बघा या ठिकाणी प्राथमिक लहरी प्रायमरी ऑर पी वेव्ह म्हणतात त्याला. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. जेव्हा उत्सर्जन होते तेव्हा सर्वात प्रथम जर पोहोचत असेल तर प्राथमिक लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. यांचा वेग कसा आहे? जास्त आहे. कसा आहे? जास्त आहे. आणि ह्या कशावर? सर्व दिशांनी जातात. 1-2 दिशांनी जातात का? नाही, सर्व दिशांनी जातात. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होते. समजा ही लहर अशी जात असेल तर यातले कण कसे बरं? मागे पुढे होत असेल. मागे पुढे होतात. काय होतात? मागे पुढे होतात. त्या बघा काय होतात? मागे पुढे होत असतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असे सुद्धा संबोधतात. मागे पुढे होणाऱ्या लहरी का बरं म्हणतो आपण यांना? कारण या लहरी कशा आहे? मागे, इथले कण कसे आहे? मागे पुढे सरकतात. कण कसे आहे? मागे पुढे सरकतात, है ना? बरोबर आहे. आणि म्हणून मागे पुढे होणाऱ्या लहरी असे संबोधतात. या लहरी ज्या आहे कुठून कुठून वाहतात? घन, द्रव आणि वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. काय बरं? ह्या घन, कारण बघा हा जो आहे द्रव, आपल्या पृथ्वीमध्ये द्रव पण आहे ना, आहे की नाही? आणि पृथ्वीच्यावर वायू पण आहे की नाही? पण ह्या ज्या लहरी आहे घनमधून, द्रव पदार्थातून आणि वायू पदार्थातून 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात, जाऊ शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेस बदल होतो. जेव्हा ह्या लहरी प्रवास करतात कुठून? द्रवरूपातून. कुठून करतात? द्रवरूपातून. तेव्हा मात्र त्यांच्या दिशेमध्ये बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती मागे पुढे हालतात. आणि ह्या प्राथमिक लहरीमुळे काय बरं? भूपृष्ठावरील ज्या इमारती आहे त्या मागे पुढे हालतात. कशा हालतात? मागे पुढे हालतात. कोणत्या प्राथमिक लहरी? ह्या ज्या गेलेल्या आहे ह्या याला प्राथमिक लहरी असे म्हणतात. बरोबर आहे ना?
याच्यामुळे काय बरं, कण जो आहे पार्टिकल आहे तो मागे पुढे होतो. कसा होतो, मागे पुढे होतो आहे ना, बरोबर आहे ना. आणि मागे पुढे झाल्यामुळे काय बरं, हे जेव्हा भूपृष्ठावर पोहोचते तेव्हा हे भूपृष्ठावरचे जे काही असेल, वस्तू असेल, त्या मागे पुढे होत असतात. दुसऱ्या प्रकारची लहर आहे ती दुय्यम लहरी, सेकंडरी वेव्ज म्हणतात त्याला. आणि ह्या ज्या दुय्यम लहरी आहेत मित्र हो, पाहूया आपण. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम किंवा यस लहरी म्हटले जाते. काय म्हणतात, दुय्यम किंवा यस लहरी म्हणतात. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशाला पोहोचतात. सर्व दिशाला पोहोचतात. त्यांचा वेग काय बरं, त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असते. जे दुय्यम लहरी असतात ना, त्यांचा वेग कसा असतो, प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. पहा, प्राथमिक लहरीमध्ये कण कसे बरं मागे पुढे सरकतात, मागे पुढे. पण दुय्यम लहरीतले जे कण आहे ते वर खाली सरकतात. कारण ते यस लहरी आहे ना, वर खाली होतात, यस आहे ना, आणि त्यामुळे कण कसे वर खाली होतात. त्या प्राथमिक लहरी कशा आहे, अशा सरळ अशा, म्हणजे मागे पुढे सरकतात. पण ह्या ज्या दुय्यम लहरी आहे, हा यस लहरी आहे, म्हणजे काय बरं, असे वर खाली असतात, बरोबर आहे. ह्या लहरी कशा आहे, अशा वर खाली सरकतात, बरोबर आहे. तर हे कण कसे बरं, एक तर वर होईल किंवा खाली होईल, वर खाली सरकतात, बरोबर आहे. परंतु लक्षात ठेवा पुन्हा, वहनाच्या दिशेने वर खाली, या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. पहा, त्या द्रव, स्थायू आणि वायूमधून करतात त्या, पण या फक्त घन पदार्थातून. परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. द्रव पदार्थात मात्र ह्या प्रवास करत नाही, त्या शोषल्या जातात. या लहरीमुळे भूपृष्ठावर इमारती वर खाली होतात. प्राथमिक लहरीपेक्षा या लहरी अधिक विध्वंसक असतात. म्हणजे ह्या लहरीमुळे काय बरं, इमारती काय होतात, वर खाली होतात. काय होतात, वर खाली. भूपृष्ठावरील इमारती आहे याच्यामुळे वर खाली होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बरं, प्राथमिक लहरीपेक्षा, पहा मित्र हो, प्राथमिक, थोडं एक मिनिट थोडंसं बेटा, पहा, या लहरीमुळे काय बरं, एक तर इमारती वर खाली होतात, आणि दुसरी गोष्ट प्राथमिक लहरीपेक्षा काय बरं, ह्या विध्वंसक असतात. आणि प्राथमिक लहरीमध्ये काय असते, प्राथमिक लहरीमध्ये काय असते, इथल्या काय बरं, या प्राथमिक लहरीमुळे काय बरं, त्या कशा मागे पुढे होतात, त्या काय होतात, मागे पुढे होतात. पण ह्या दुय्यम लहरी मात्र विध्वंसक जास्त आहे, विध्वंसक जास्त आहे. कशा आहेत, विध्वंसक आहे. आणि भूपृष्ठ लहरी सरफेस ऑर यल वेव्ह, प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र, पहा, प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र येऊन पोचल्यावर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. म्हणजे प्राथमिक किंवा दुय्यम लहरी जेव्हा भूपृष्ठावर पोचतात तेव्हा भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. कशा असतात त्या, अतिशय विनाशकारी असतात, विनाश होतात. आणि परिघाच्या दिशेने करतात प्रवास. कसा बरं, परिघाच्या दिशेने, म्हणजे काय बरं, हा समजा पृथ्वी आहे तर हे कसे बरं, हा प्रवास कसा राहील बरं, असा प्रवास राहील. या लहरीचा प्रवास कसा राहील, असा राहील, परिघाच्या दिशेने प्रवास राहील, लक्षात ठेवा. आणि ह्या विध्वंस असतात. कारण काय बरं, समजा याला का बरं, कारण समजा अशी बिल्डिंग असेल, ही अशी बिल्डिंग असेल तर हे, हा ग्राउंड आहे तर याच्या काय बरं, असा राहणार वेग, याचा काय बरं, असा वेग राहणार. म्हणून त्यामुळे ही बिल्डिंग काय बरं, कोलॅप्स होईल, हे बिल्डिंग खाली पडणार, कोसळणार. अशा प्रकारे आपण भूकंप लहरी, अपिकेंद्र वगैरे पाहिलेलं आहे.
आणि भूकंप यंत्र वगैरे आपण हे नंतरच्या भागात आपण पाहणार आहोत, कारण 30 मिनिटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे आणि म्हणून आपण हा नंतरचा भाग आपण नंतरच्या ह्याच्यात पाहणार आहोत. थोडंसं भूकंप यंत्र आपण नंतरच्या ह्याच्यात तत्पूर्वी भूकंप यंत्र पाहूनच घेऊया आपण या भागामध्ये, ठीक आहे. नंतर मग थोडंसं करून पहा ॲक्टिव्हिटी आहे. चला, भूकंप मापक यंत्र काय असते पाहूया आपण. या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. जो आलेख आपल्याला वर दाखवलेला आहे तो आलेख काढतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. तीव्रता कशामुळे कळते भूकंपाची? तर या भूकंप मापक यंत्रामुळे. साधे भूमापक यंत्र व त्यावर तयार होणारा आलेख दाखवला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने आधुनिक भूमापक यंत्र तयार करण्यात आली आहे, ज्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी मोजता येतात. काय मोजता येतात? अतिसूक्ष्म लहरी मोजता येतात. समजलं? भूकंपाची तीव्रता या यंत्रामुळे कळते आपल्याला. आणि आता आधुनिक यंत्र निघाल्यामुळे काय बरं, अतिसूक्ष्म लहरी मोजता येतात. पहा, ह्या काय बरं, हे साधं यंत्र आहे आपलंवालं, बरोबर आहे. हे साधं यंत्र आहे आणि आता मात्र काय बरं, अद्ययावत यंत्र निघाल्यामुळे अतिसूक्ष्म लहरी आपल्याला मोजता येतात. चला मित्रो, या ठिकाणी आपण हा व्हिडिओ संपवूया.